नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के कामठी रोड उपलवाड़ी क्षेत्र में एक बड़ा सड़क हादसा हुआ है। बुधवार 4 सितंबर को शाम तकरीबन 7 बजे ये घटना हुई। एक कार चालक ने शराब के नशे में एक स्कूटर और एक सवारी रिक्शा को जोरदार टक्कर मार दी। इस भीषण हादसे में 6 लोग गंभीर रूप से घायल हो चुके हैं, जिस पर अस्पताल में इलाज चल रहा है, जबकि एक मामूली रूप से घायल हुआ था, जिसे अभी अस्पताल से छुट्टी दे दी गई है। पुलिस के मुताबिक आरोपी के साथ उसकी गाड़ी में 2 और लोग थे, जो अभी फरार है। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। नमस्कार, माझं नाव अविनाश, परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अविनाश संभाराव खटके, पोलीस ठाणे कपिलनगर। काल साधारणतः सायंकाळी 7 वाजता दरम्यान गोविंदगड ते उपलवाडी या रस्त्यावर एका वाहनाने, अज्ञात वाहनाने एका मॅक्सीला धडक देऊन मॅक्सीमध्ये असणारे जे लोक होते, अंदाजे आमच्या माहितीत तो 6 लोक होते, त्या 6 लोकांना मारून गंभीर जखमी केले। आम्ही आमची पोलीस टीम घटनास्थळी जाऊन त्यांना आम्ही मेव हॉस्पिटल येथे भरती केले। भरती केल्यानंतर आम्ही एक जण ताब्यात घेतलेला आहे। एक जण ताब्यात घेतलेला आहे, त्याचं मेडिकल वगैरे केलेलं आहे, त्याचा ब्लड सॅम्पलसुद्धा घेतलेला आहे आणि सीएला पाठवून तजवीज ठेवण्यात आली आहे त्याची। आणि त्याच्यामध्ये 2 जे आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत। ते आल्यानंतर आम्ही त्यांचं मेडिकल करणार आहोत। अद्याप गुन्हा दाखल करण्याची तजवीज चालू आहे, कारण अद्याप आपल्याकडे कोणीही गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी आलेला नाही। आता आपल्याकडे जस्ट 5 मिनिटापूर्वी फिर्यादी आलेले आहेत। आपण त्यांना विचारपूस करून गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे। तर आपल्याकडे पोलीस स्टेशनला फिर्यादी आलेला नव्हता आणि काही लोकांवर उपचार चालू होते मेवमध्ये, त्याच्यामुळे स्पष्ट होत नव्हतं की किती लोक आहेत, 5 आहे की 6 आहे, 7 आहेत। नंतर आपल्याला माहिती पडली की 6 आहेत आणि एक पाठीमागून गेला होता, त्याची MLC प्राप्त आहे आपल्याला। 7 जण असे आहेत एकूण मिळून। त्याच्यानुसार आपला गुन्हा दाखल करण्याची, नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तजवीज आपण ठेवण्यात आली आहे। दर्शन तर असं वाटतं की एक जो आहे त्याच्यापैकी एक आलेला आहे दारू, आपण मुलाचा केला आहे त्याच्यापैकी दारूचं डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे, परंतु आपण त्याचं जे ब्लड घेतलेलं आहे ते वैज्ञानिक प्रयोगशाळा इथे पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे।